गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेला उपनगर परिसरातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। जेरुसिया हजरत मंसुरी वय वर्ष 43 राहणार गुलाबवाडी मालधक्का रोड देवळाली गाव असे अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। तिच्या ताब्यातून 2 पिशव्या गांजा, स्टेपलर पिना असा एकूण 20,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। जेरुसिया मंसुरी ही रिक्षामध्ये गांजा विक्री करण्यासाठी आली असता उपनगर पोलिसांना गुप्त माहितीनुसार गुरुद्वारा रोड संघमित्र सोसायटी परिसरात चौकशी केली असता तिथे एक महिला तिच्या हातात 2 पिशव्यामध्ये गांजा आढळून आल्या। यावेळी वजन काटा, प्लास्टिकच्या पिशव्या, स्टेपलर पिना असा एकूण 20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी महिलेला गांजासह ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हे करीत आहेत। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली। आज मी पोलीस स्टेशनला हजर असताना 11 वाजे सुमारास मला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की रिक्षा क्रमांक MH15J2261 यामध्ये गांजा कोणीतरी इसम गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती आणि ते बिटकोकडनं द्वारकाकडे जातील अशी माहिती होती। त्यामुळे आम्ही बिटको चौकीच्या बाजूला गुरुद्वारा त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेश घेऊन परवानगी घेऊन सर्व करून त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला होता। मी API वायकर, महिला हवालदार निमसे, त्यानंतर कोशी गौरव गवळी, जयंत शिंदे, इम्रान शेख, पोलीस हवालदार इम्रान शेख अशांना आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर रिक्षा त्या ठिकाणाहून येताना दिसताना आम्ही ती रिक्षा थांबवली। रिक्षामध्ये एक महिला, तिच्याकडे 2 पिशव्या होतात आणि त्या महिलेच्या त्या पिशव्या पंचांसमक्ष आम्ही तपासल्या तर त्यामध्ये आम्हाला जवळपास गांजा 2 किलो गांजा असल्याचं दिसलं। त्यानंतर आम्ही रीतसर पंचनामा करून 2 पंचांसमक्ष त्या गांजाचं वजन करून सगळा पंचनामा सविस्तर केलेला आहे आणि त्या महिलेविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग शांताराम वायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर महिलेला आम्ही ताब्यात घेऊन तिला अटकेची कारवाई करून अटक केलेला आहे। सदर महिलेचं नाव हे जेरुसिया हजरत मंसुरी असं आहे। तर तिच्याकडनं माहिती मिळाली की ती बागवानपुरा या भागामध्ये सदरची गांजा घेऊन जात होते। तर गुन्हा दाखल केलेला आहे, अटक केलेली आहे। उद्या रोजी आम्ही सदर महिलेला मान्य कोर्टात हजर करून तिची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करणार आहोत, जेणेकरून त्या महिलेने सदर गांजा कुठून घेतला, कोणाकडनं घेतला आणि कोणत्या ठिकाणी ती त्या गांजाची डिलिव्हरी करणार होती। सदर महिलेकडे आम्हाला आणखी एक बॅग मिळाली, पिशवी मिळाली। त्या पिशवीमध्ये अनेक प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बॅग्स होत्या, छोटासा इलेक्ट्रॉनिक काटा होता आणि स्टॅपलरचे पिना असे साहित्य मिळालेलं आहे। तर असं वाटतंय प्रथमदर्शनी की हा गांजा प्राप्त केल्यानंतर ती महिला कदाचित त्या गांजाचे छोटे छोटे पार्ट्स करून ती विक्री करणार असेल असं मला प्रथमदर्शनी दिसलेलं आहे। तरी पण आम्ही पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास करणार आहोत। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक रोड।